उदय जयबिंदू मित्रांनो, नागपूरच्या या दीक्षाभूमी परिसरामध्ये आज शौर्य दिवस आहे आणि त्या निमित्ताने आज लाखो संख्येने यांना डॉक्टर बाबासाहेब गौतम बुद्ध अभिवादन करण्यासाठी आणि वीरांना इथे अभिवादन करण्यासाठी लाखो संख्येने लोक इथे पोहोचलेले आहेत। तुम्ही पाहू शकता गौतम बुद्ध यांना अभिवादन करत आहे आणि एक संदेश देताना शांतिमय गौतम, तुम्ही पाहू शकता प्रतिमा अत्यंत सुंदर अशी प्रतिमा आहे ज्ञान अवस्थेमध्ये आणि अनुयायी त्यांना अभिवादन करताना आणि पलीकडे डॉक्टर बाबासाहेब यांना सुद्धा अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुंदर अशी प्रतिमा दुरून दुरून लाखोच्या संख्येने लोक आज इथे नागपूरच्या दीक्षाभूमी या परिसरात पोहोचले आहे आणि इथे एक मोठा जो संदेश देण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले आहे। पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब गौतम बुद्ध यांची प्रतिमा आणि लाखो संख्येने आज दीक्षाभूमी या परिसरामध्ये आलेला आहे। शूरवीरांना मानवंदन देताना नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो, आज आपण आलेला नागपूरच्या या दीक्षाभूमी या परिसरामध्ये आणि आज शौर्य दिवस आहे। त्या अनुषंगाने आज ते लाखो संख्येने इथे आज लोक डॉक्टर बाबासाहेब गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यासाठी आणि शूरवीरांना सुद्धा अभिवादन करण्यासाठी आज इथे पोहोचलेले आहे। तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने लोक आहे। आणि शौर्य दिवस असल्या निमित्ताने आणि नवीन वर्ष सुद्धा चालू झालेलं आहे। आपल्याकडे मान्यवर मॅडम आहे, जाणून घेऊया त्यांचं काय सांगणं आहे। आपला परिचय दिला सांगा। माझं नाव सुरेखा शिंदे आहे, मी कुकडे लेआउटमध्ये राहते नागपूरलाच। बस एवढं सांगायचं। आज शौर्य दिन आहे, आमच्या परिवाराच्या सगळ्या मैत्रिणींनी दीक्षाभूमीला आम्ही आलो, लाखो संख्येने लोक इथे उपस्थित आहेत आणि शूरवीरांना पण मी जय भीम करते आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना सुद्धा मी जय भीम करते। ते मान्यवर मॅडम आहेत, त्यांनी मान्यवर मॅडमांनी शूरवीरांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध यांना अभिवादन केलेलं आहे आणि त्यांना ज्या शूरवीरांनी आपला बलिदान दिलेलं आहे आणि आपल्याला एक शौर्याची गाथा लिहिलेली आहे त्याच्या त्यांना नमन केलेलं आहे। आपल्याकडे दुसऱ्या मॅडम आहे, ज्यांवर त्यांचं काय सांगणं। ते चॅनलची जेशी त्याच्यावर जुळलेलं आहे आणि ठामपणे मत ठेवतात। जाणून घेऊया त्यांचं मत। आज शौर्य दिवस आहे, त्या अनुषंगाने आज इथं पोहोचलेलं आहे। ताई, आपला परिचय सांगा, तुम्ही काय सांगा जनतेला। मी जयश्री मेश्राम, महादेवनगर। आज शौर्य दिन, आजच्या दिवशी आपला भीमा कोरेगावला 500 महारांनी 28,000 पेशवांना कापून टाकले आणि त्यांना मी त्रिवादन अभिवादन करते आणि मानवंदना देते। तसेच आज नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि सगळ्यांना इथे सगळ्या माझ्या मैत्रिणी आणि बंधू भगिनींना माझं मैत्रीपूर्ण जय भीम। आणि इथे सगळ्याच आम्ही महादेवनगर इथून माझ्या मैत्रिणी, माझ्या बहिणी सगळे इथं परिवारसह इथे आम्ही जमलेलो आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांना मी वंदन करते आणि असंच सगळ्यांना सांगते की आपला बुद्ध जो समाज आहे असा समोर जावं आणि त्यांना सगळ्यांनी आपण सोबत राहिलं पाहिजे असं मी त्यांना सगळ्यांना माझीवाली म्हणजे इच्छा आहे आणि सगळ्यांनी समोर जाऊन कार्य सुरू ठेवायची मी त्यांना विनंती करते। ताईनं अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितली। इतिहासाच्या पन्न्यातला आज त्यांनी एक पन्ना उघडला आणि त्या पन्न्यामध्ये लिहिलेलं आहे 500 महारांनी पेशव्यांना त्यांना हरवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि आपला विजय झालेला होता आणि त्याची दखल
इंग्रज सरकारने घेतलेली होती आणि आज आपला पुण्यामध्ये जो भीमा कोरेगावचा स्तंभ बांधलेला आहे तो त्यांची दखल घेतली होती आणि ताईने एक इतिहासाचा पन्ना उघडला आणि त्याच्यात आपल्याला काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आणि सगळ्या त्यांच्या परिवाराच्या वतीने त्यांना आपल्या नवीन वर्षाची शुभेच्छा दिलेल्या आहे आणि आमच्या चॅनलच्या वतीने सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. आपल्या चॅनलशी सुनंदा आई सुद्धा जुळलेले आहे. त्यांचं काय सांगणं आहे, आपल्या परिवाराला घेऊन आलेलं आहे आणि आज डॉक्टर बाबासाहेब गौतम बुद्ध यांना अभिवादन केलं. नवीन वर्ष लागलेलं आहे आणि नवीन वर्षामध्ये काही नवीन निर्धार त्यांनी घेतलेला आहे. आपल्या परिवारासोबत आले आहे. त्यांच्या परिवारामध्ये तुम्ही पाहू शकता त्यांनी काय सांगणं आहे जनतेला आणि आपला परिचय. मी सुनंदा रहाटे, राहणार यादवनगर. नमो बुद्धाय, जय भीम. मी सुनंदा रहाटे, राहणार यादवनगर. मी आज शौर्य दिनानिमित्त आणि नवीन वर्षानिमित्त दीक्षाभूमीवर आलेली आहे. माझे भगवान गौतम बुद्धांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन. आज शौर्य दिनानिमित्त आपले 500 लोकांनी 28,000 लोकांना जे 28,000 पेशव्यांना 500 लोकांनी त्यांना मारून ठार केले. ह्या निमित्ताने मी त्यांना त्रिवार वंदन करते. आणि शौर्य दिवस हा दिवस प्रत्येक म्हणजे पूर्ण विश्वामध्ये हा चांगला झाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आईने आपल्याला महत्त्वपूर्ण मुद्द्यावर सांगितलं आहे की हा जो दिवस आहे अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस. 500 महाराजांनी आपल्याला पेशव्यांना हरवून आपला विजयाचा डंका इथे बजवला होता आणि त्यांना आठवण करण्यासाठी आज त्यांचं पुण्याला भीमा कोरेगाव या जागी जमलं नसलं तरी सुद्धा आज आपल्या परिवाराला घेऊन नागपूरच्या या दीक्षाभूमी परिसरामध्ये आले आहे आणि गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब यांना मानवंदना देताना त्यांनी शूरवीरांना सुद्धा मानवंदना दिली आहे आणि त्यांच्या या मानवंदनेमुळे निश्चितच आहे की आता समाजाची प्रगती चालू आहे आणि समाजाने कसं जुळलं पाहिजे आणि एकता असली तर आपल्याला समाज सामोर वाढणार आणि त्यांनी बुद्ध धम्म वाढण्याचा निर्धार घेतलेला आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण त्यांनी संदेश दिला आहे. आमच्याकडून क्रांतिकारी जय भीम. जय भीम. चॅनलशी भाऊ सुद्धा जुळलेले आहेत. त्यांचं काय सांगणं आहे जाणून घ्या. भाऊ परिचय सांगा. नमो बुद्धाय. मी आशिष रहाटे, राहणार यादवनगर. मी आज 1 जानेवारी इथे दीक्षाभूमी इथे आलेलो आहो. मी माझ्या परिवारासोबत इथे आलेलो. आजचा दिवस म्हणजे शौर्य दिवस आहे कारण की 500 महार शूरवीरांनी 28,000 पेशव्यांना कत्ल करून आज जो शौर्य दिवस त्यांच्याबद्दल त्यांना अभिवादन करायसाठी मी इथे आलेलो आहो. आणि मी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पण अभिवादन करायला नवीन वर्षामुळे इथे जमलेलो आहो. भाऊंनी शौर्य दिवस निमित्त आपल्या परिवाराला घेऊन आले आणि जे शूरवीर होतात त्यांना मानवंदना दिलेली आहे आणि ह्या निमित्ताने आणि त्यांच्या परिवारासोबत त्यांनी एक निर्धार घेतलेला आहे की बुद्ध धर्म एक वाढवायचा. अत्यंत सुंदर उत्तम त्यांनी आज निर्धार घेतला आहे. आज नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरामध्ये येऊन आणि आमच्याकडून त्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. आपल्या चॅनलशी थेट प्रमिला आई जुळलेल्या आहे. ठामपणे मत ठेवतात आणि आज नागपूरच्या या दीक्षाभूमी परिसरामध्ये आलेले आहे. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब गौतम बुद्धांना अभिवादन केलं आहे आणि शूरवीराची गाथा त्यांना वाचून त्यांना एक चांगला असं निर्धार घेतलेला आहे. आई आपलं काय सांगणार जनतेला, तुझं नाव परिचय सांगा. माझं नाव प्रमिलाताई टेंभेकर. आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आम्ही प्रत्येक वर्षी सुगतनगर महिला मंडळाच्या महिला आम्ही नवीन वर्षाला येतो आणि दीक्षाभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र दीक्षाभूमीला आम्ही नमन करून जातो आणि आम्हाला हीच प्रेरणा देत असते. भगवंताच्या विचारांनी आम्ही चालत असतो. आज आमचा भीमा शौर्य दिन. आम्ही स्वतः भीमा कोरेगावला चालखोरेताई मी मागच्याच वर्षी जाऊन आलोत आणि तिथे आम्ही नमन करून आलोत आणि आपल्या पेशव्यांच्या लढाईला आपले ज्यांनी 2800 फक्त 2800 जे आपले शिपाई होते शूरवीर 28,000 त्यांचे होते पण आपले फक्त 2800 होते. त्यांनी शूरवीरपणाने 500 शूरवीरांनी 28,000 500 वीरांनी त्यांना
नमतं केलं आणि आपल्या कत्तल करून पेशव्यांच्या लढाईला ती लढाई जिंकून आपल्याला सन्मान दिला फक्त अन्नासाठी, की तुम्ही स्वाभिमानाने आम्हाला अन्न द्या, याकरिता ही लढाई होती त्यांची. आणि त्यांनी नाही प्रेमाने नाही दिला तर अशी लढून त्यांनी जिंकून असं घेतलं. तर हे एक नामवंत आपल्याला तो नामरूप दिलेला आहे भीमा कोरेगावचा. ही एक लढाई यशस्वी केलेली आहे म्हणून आपण आजच्या दिनाला नमन करतो. आणि आता आम्ही 130 एकरच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क या ठिकाणी भीमा कोरेगाव हा कार्यक्रम आम्ही 5 वाजता साजरा करीत आहोत. आणि तुम्हालाही विनंती आहे, ज्यांना कोणाला तिथे यावंसं होत असेल तर त्यांनी खरंच यावं. आणि भीमा कोरेगाव नारा घाटाजवळ नारा पार्क 130 एकर पट्टा बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क, ही लढाई आमची सुरू आहे. 3 महिने झालेत, आज 3 महिने दुसरा दिवस सुरू आहे. उपोषणाला सगळ्या महिला बसतात आमच्या 11 ते 5 वाजेपर्यंत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इंटरनॅशनल पार्कच्या नावाने आमची मोठी लढाई सुरू आहे. त्यामध्ये आपणही सामील व्हा, कारण की हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाची ही निर्मिती आपण तिथे करू आणि आपल्या समाजाला येणाऱ्या उद्याच्या पुढच्या पिढीला आपण न्याय देऊन त्यांच्यासाठी आपण काहीतरी निर्माण करू ही सदिच्छा. आणि तिथेच त्या ठिकाणी 130 फुटाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृती मूर्ती सुद्धा स्थापन करू ही आमच्या समितीने निर्णय घेतलेला आहे. सगळ्यांना आजच्या नवीन दिनाच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा सगळ्यांना. नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. जय 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 भीम. जय भीम. जय भीम. जय 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 भीम. जय भीम. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. कारुणिक तथागत सम्यक संबुद्धांचा विजय असो. जय भीम. जय भीम. शौर्य दिन. शौर्य दिन. चिरायू हो. चिरायू हो. चिरायू हो. चलो. आपल्याला महत्वपूर्ण इतिहासच्या पन्न्यामधली गोष्ट आपल्याला सांगितली. 500 शूरवीरांनी आपला मान सन्मानासाठी पेशव्यांना, हजाराच्या पेशवे असलेल्या त्यांना हरवण्याची ताकद आपल्या शूरवीरामध्ये असते. अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्द्यावर त्यांनी चर्चा केलेली आहे. आणि आपल्या लढवय्ये असलेले शूरवीर हे नुकतीच आपल्याला मालूम आहे 500 वीरांनी एवढ्या मोठ्या बळकट संख्येने असलेलं त्यांना हरवण्याचं काम केलं आहे. ते बी आपल्या मान सन्मानासाठी निश्चित आहे की आईने आपल्याला महत्त्वपूर्ण मुद्द्यावर चर्चा केली. आणि लढवय्ये असता आपण आणि यासाठी आपण लढू शकतो आणि लढून आपला हक अधिकार घेऊ शकतो. हे अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आईने आपल्याला सांगितलं. आणि नारा या ठिकाणी शौर्य दिवस मनवण्याचा बी त्यांनी आज निर्धार घेतलेला आहे. आणि यांच्या या निर्धारामध्ये सगळेजण इथे आपण जाऊन सामील होऊ शकता आणि मतपत्राने या गोष्टी त्यांनी सांगितलं आहे. आणि आमच्या चॅनलच्या वतीने सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम.